पुढच्या बातम्यांकडे वळूयात। एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं वारंवार नाव येतंय असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे। तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ पंत यांनी राऊतांना उत्तर दिलंय। मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एप्स्टीन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं। कशासाठी? हरदीप पुरीनी आपल्या पदाचा गैरवापर करून एप्स्टीनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा प्राप्त करून दिला। हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार नाही। राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला, पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी। संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईल बद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। एप्स्टीन फाईल मध्ये काहीही तथ्य नाही, पण पाटकर फाईल्स जर का काढल्या, पाटकर फाईल्स मधले तुमचे काळे कारनामे काढले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तोंड दाखवता येणार नाही। पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे असं म्हटलंय राऊतांनी। पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची मवियामध्ये ताकद असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। आमच्याकडे पवारांना निवडून आणण्या इतकी मतं आहेत असा दावा संजय राऊतांचा आहे। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म ही 2 एप्रिलला संपतीये। राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी 36 आमदार हवेत, मात्र पवारांकडे 10 आमदार आहेत। 2 एप्रिलला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे। अजूनही बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी आहे। पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे, पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्या सरकार नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत। आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही। उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत। शरद पवार साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आदर आहेच, परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत शरद पवार साहेबांची गुलामी करण्याचा प्रयत्न करतात, उद्धवजी ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ज्यांचं मीठ खावं त्यांची चाकरी करावी, एवढं संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं।